ले जल्दी। काय आमचं सतपाल नगर न्यू पाळसनपुरा जो आहे हनुमान टेकडी रोडचा विषय काय झालं की आधी ड्रेनेज लाईन अर्ध्या सुरू झाल्यानंतर एका घराने आता यांनी काय केलं सर, कंपाऊंड वॉल जे आहेत ना त्या कंपाऊंड वॉल त्यांच्या हद्दीतच बांधायला पाहिजे. बरोबर, त्यांनी रस्त्यावर बांधले, लोकांनी बांधल्या. आता त्यांनी सेफ्टी टँक त्याच्या पुढे बांधले, म्हणजे रस्ता ऑक्युपाय झाला. महानगरपालिकेला ड्रेनेज लाईन सुरू करायची होती, ती त्यांनी सुपरपणे सुरू केली. त्या घराजवळ जेव्हा आली तेव्हा त्या माणसाने विरोध केला, माझं पाडायची नाही, माझ्या हातूनही घ्यायचं नाही. मग आम्ही परत निवेदन दिले, उपोषणाला बसलो, एक दिवस आलो. नंतर महानगरपालिकेचे लोक आले आणि ती भिंत पाडली. त्यात एका ज्येष्ठ नागरिकाची म्हणजे अतिक्रमणात नसतानाही भिंत पाडून टाकली. म्हणजे असं केलं जातं. काही लोकांच्या फुलं अशी जाळ्या होत्या, त्याही असं निर्दयीपणे तोडून टाकलं. काही ठीक आहे. आमचं म्हणणं असं आहे की ते पाणी जे सेफ्टी टँक घेतले त्याचं घाण पाणी जर पूर्ण रस्त्यावर आणि लोकांच्या दारात येऊ लागलं, अक्षरशः किळस येते जातात रस्त्यावर. आणि हे आम्ही 2 महिने झाले सर वारंवार अधिकारी नसतात. आता याच्यामध्ये असं आहे की त्या अतिक्रमण ज्यांचे आहेत त्यांचे अधिकारी त्यांचेच नाते होते, आणि त्याच्यामुळे काय होऊ लागलं सर, आम्हाला वेगळं बोलायचं, त्या लोकांना वेगळं बोलायचं. आमचं म्हणणं असं आहे की अतिक्रमण हटव, नियमानुसार त्यांच्या प्लॉटची जेवढी जागा आहे तेवढ्या प्लॉटची जागा त्यांची मार्किंग करा आणि रस्ते मोकळे करून ड्रेनेजची लाईन सुकरपणे. आणि हे तुम्ही करू शकता. एकच सर, प्रत्यक्ष जागेवर त्यासाठी आलं की आपण प्रत्यक्ष जागेवर जाऊ. आता लगेच बघू. खूप छान. पण विनंती माझी आहे की तुम्ही ऐकलं असेल, आम्ही काम करतोय शहरामध्ये, इतर ठिकाणी आम्ही काम केलेले आहे अतिक्रमण निर्मूलनाचे, हे पण आम्ही प्राधान्याने करू. फक्त तिथं जर तुम्ही आलात आणि हे सगळं जर मला दाखवलं तर मी प्रत्यक्ष सूचना करू सगळ्या. तर आम्ही वावळे साहेबांचं नाव ऐकून आणि आम्ही त्याच्यामुळेच तुम्हाला एका सेकंदात येस म्हटलं. माझी विनंती एवढी आहे. हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज। आज हम औरंगाबाद के सतपाल नगर पारसिंहपुरा में आए हुए हैं। यहाँ के नागरिकों ने अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वावड़े को बुलाया है, जो उनकी वार्ड में ड्रेनेज लाइन की और रास्ते की समस्या है, उसी को लेकर जो अतिक्रमण किया है एक बंदे ने, उसी के खिलाफ में यहाँ पर नागरिकों ने अभी एक न्यूज लगाई और आपको बताया कि उन्होंने हमारा क्वेश्चन शुरू किया कारपोरेशन के सामने, महानगर पालिका के सामने, सतपाल नगर पारसिंहपुरे के लोगों ने। और उसी के चलते संतोष वावड़े विभाग प्रमुख अतिक्रमण, उन्होंने वहाँ विजिट दी और उन्होंने कहा कि आप चलिए स्पॉट पर, मैं देखता हूँ क्या मसला है। और उसी के चलते अभी ये यहाँ सतपाल नगर पारसिंहपुरा पहुँच चुके हैं संतोष वावड़े, और ये अब यहाँ के नागरिकों ने जो मसला है वो बताते हुए ड्रेनेज लाइन और रास्ते का जो अतिक्रमण हो रहा है उसी के चलते ऑलरेडी पाईप आलेला आहे। आप देख सकते हैं पूरे नागरिक जो साथ में है, संतोष वावड़े साथ में। इस तरह का ये बता रहे हैं कि ये अतिक्रमण किया गया था और ये दीवारें तोड़ी गई थी। आप देख सकते हैं मेरे सामने जो बंदे ने अतिक्रमण किया था उसकी, और उसी के डिटेल्स यहाँ वावड़े साहब को बताते हैं नागरिक क्या समस्या है ड्रेनेज लाइन की और रास्ते की, क्यों अड़थड़ा आ रहा है ड्रेनेज लाइन डालने में। उसी के चलते यहाँ ये नागरिक बड़े पैमाने पर जमा हुए हैं और आज संतोष वावड़े को बुलाकर समस्या बताई।
विरोधी ये आप देख सकते हैं इस तरह से ये भिंतें तोड़ी के अतिक्रमण ने। इस तरह का ये अतिक्रमण यहाँ पर हुआ था, अभी भिंत तोड़ी गई थी, आप देख सकते हैं मेरे सामने। ये ड्रेनेज लाइन की आप देख सकते हैं किस तरह से अवस्था हो चुकी है, ड्रेनेज लाइन भी इसके अंदर आ चुकी है। काम त्यांनी थांबवलेलं आहे, झालेलं आहे, त्याच्यामुळे लोकांनी यांना येऊन नोटीस दिली की हे थांबवलं, हे कोणी केलं. आता एवढी कॉलनी आहे या ठिकाणी जी बिल्डिंग त्यांच्या जे त्यांनी बाहेर चेंबर केलेलं आहे ते चेंबर आपण त्यांना बंद करायला, बंद केल्यानंतर हे पूर्ण जे काम थांबलेलं आहे ते तात्काळ सुरू गुन्हा दाखल गुन्हा दाखल करायचा. यांनी बाहेर काढल्या परवानगीशिवाय जर यांनी अशा पद्धतीने लोकांचे आरोग्याचा प्रश्न आहे ना, शेवटी हे तुमच्या लहान मुलं वृद्ध असण्याची कोण लोक आले रात्री 8 वाजता ड्रेनेज वाले आउटलेट ये आप मेरे सामने देख सकते हैं ये किस तरह से ये ड्रेनेज लाइन पूरी इन्होंने अपने प्लॉट में ले ली थी और उसके ऊपर उन्होंने भिंत बना ली थी, उससे तोड़ा गया थी अतिक्रमण का। अब इसी के विरोध करते हुए यहाँ के नागरिक कोणी टाकण्याचा प्रश्न नाहीये, लेआउट फायनल झालेलं आहे ना, मग त्या पद्धतीने तिथे करा ना. काही अडचण आल्यावर मला सांगा ना, येतो ना फील्ड वरती तिथे. मला मी आज उद्या सकाळी काम येते सुरू करा. एखादी गोष्ट घडते जर अनधिकारिक मानलं असेल थँक्यू म्हणतात तेव्हा ही कॉलनी ऐकते, पण असं नाही हे माझे आहेत तर हे असं कॉलनीला त्रास होतो म्हणून कॉलनीचा चालू आहे. आता त्यांनी सगळ्या गोष्टी हे काम इथपर्यंत आलेलं आहे, हे काम आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं. त्याच्यासाठी कुठलंही कंपाऊंड वॉल असेल, चेंबर असेल, त्यांनी जर नाही केलं तर आम्ही हे दुरुस्त करून घेऊ, त्यांच्यावरती त्याची वसुली करून घेऊ. नाही त्यांनी केलं गुन्हे दाखल करू आम्ही, परंतु हे काम कंटिन्यू आम्ही त्या पद्धतीने. तिथं आम्ही तुमचं पण ऐकलं, त्यामुळे गुंठेवारी तुमचं बिल्डिंग परमिशन, त्याचं सर्टिफिकेशन जे काही आहे ते पटापट करून घ्या. आणि या भागामध्ये ज्यांचं झालेलं नसेल त्यांच्यासाठी, जे नसेल झालं त्यांनी करून घ्या. उद्या असं झालं की तुमच्या वादविवादामध्ये एखादी बातमी म्हणजे गोष्ट आमच्यापर्यंत आली, आमच्या बिल्डिंग इन्स्पेक्टरने मागणी केली नसेल तर मग आम्हाला ती सगळी बिल्डिंग अनधिकृत ठरवावं लागेल. आता हे तर काम आपण जे आपलं प्रायोरिटी आहे की ते काम करून घ्यायचं ते आज मी करून घेऊ. आम्हाला रस्ते मोकळे करून ड्रेनेज करून द्या, तुमचं फार उत्तर करून जर नसेल कोणाच जरी असेल तर बिलकुल रितसर नोटीस. यस सर, आज आपण चकपाल नगर न्यू पार्सिंगपुरामध्ये व्हिजिट केली. काय होती मागणी, काय त्यांची भूमिका जी होती ती आज प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहिल्यानंतर भूमिकेमध्ये तथ्य असल्याचं आढळून आलेलं आहे. ड्रेनेज लाईन ज्या ठिकाणी जायला हवी होती
त्या ठिकाणी लोकांनी बरेचशा अनधिकृतरित्या चेंबर्स केलेले आहेत, कंपाऊंड वॉल्स केलेले आहेत. आपलं वृक्षप्रेम अशा वेळेला खूप उफाळून येतं, आपण त्या बाजूला लगेच झाडं लावायला बघतो. तर हे न करता जे आपल्याला ड्रेनेज लाईन किंवा बाकीच्या गोष्टी त्या येणाऱ्या भविष्यासाठी, वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी आणि आवागमन आपलं सुचारूपणे व्हावं यासाठी आपण करणं अपेक्षित आहे. ते जर नसेल तर त्यामुळे आम्हाला कठोर कारवाई तिथे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आज ज्या ठिकाणी जी लोक असतील त्यांना आजच नोटीस इश्यू होईल आणि उद्यापासून ते काम कसं ड्रेनेजचं सुरू होईल यासाठी मी आज त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. जे लोक कामामध्ये थांबण्यात आले होते त्यांच्यावर काय कारवाई वगैरे? कारवाई त्यांना आम्ही अगोदर तर जे काही मुद्दे असतील ते प्रशासनाच्या वतीने समजावून सांगू. जर त्यांनी ते चांगल्या पद्धतीने समजावून घेतले तर ठीक, नाही तर त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून काम मात्र व्यवस्थित पद्धतीने आणि कुठल्याही अडथळा विना कसं पूर्ण होईल याकडे आमचं लक्ष आहे. पण आज पडेगाव मध्ये आपण पाहणार अतिक्रमण सुरू आहे, एक टीम तिथे काम करत आहे. आता यांचं उपोषण आणि बाकीच्या गोष्टी, त्यामुळे मी तिथे प्रत्यक्ष व्हिजिट देण्यासाठी म्हणजे चालूच राहणार सर, निश्चितपणे चालू आहे. ठीक आहे. हा सर, काय सांगतील? आज तुम्ही महानगरपालिका समोर उपोषण सुरू करण्यात आला होता. सतपाल नगर, न्यू पार्किंगपुरा, ड्रेनेज लाईन आणि रस्त्यावर आणि आज त्या वावडे साहेबांनी व्हिजिट केली, काय सांगणार? आज आम्ही महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सर्व सतपाल नगर वासीय, सगळ्या महिला भगिनी, सर्व ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांच्या वतीने आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो. परंतु प्रशासनाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर दखल घेऊन प्रशासनाचे अधिकारी माननीय वाहुड साहेब त्या ठिकाणी आले. त्यांनी आमची बाजू समजून घेतली आणि आमची बाजू समजून घेतल्यानंतर प्रत्यक्ष ज्या ठिकाणची समस्या आहे त्या ठिकाणी ते स्वतः आले आणि येऊन त्यांनी पाहणी केली असता त्यांना सत्यता आढळून आली की नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत, नागरिकांचं जे म्हणणं आहे ते खरं आहे. ते त्यांनी जाणून घेतलं आणि त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क करून हा जे काही समस्या आहे त्या समस्या ताबडतोब उद्यापासून त्यावर सोल्युशन काढावं असे त्यांनी आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. आम्ही वाहुड साहेबांचे आभार मानतो आणि सर्व कॉलनीवासियांनी जे एकजूट दाखवली आणि आपल्या समस्या सोडून घेण्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आपल्या चॅनलद्वारे ताबडतोब आमची बातमी लावून प्रशासनापर्यंत आपण पोहोचवल्याबद्दल आपले सुद्धा आम्ही आभार मानतो. उपोषण मागे घेणार आहे आम्ही आता उपोषण स्थळी जाऊन साहेबांनी जे वाहुड साहेबांनी आश्वासन दिलं त्या आश्वासनाने आम्ही संतुष्ट आहोत आणि आम्ही जाऊन आमचे सहकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत. आम्ही सर्वजण जाऊन त्या ठिकाणी उपोषण आज सोडणार आहोत. अपेक्षा आहे की प्रशासन आपल्या शब्दाला जागेल आणि आमच्या समस्याचा पूर्णपणे नायनाट करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज। आज हम औरंगाबाद के न्यू पारसिंगपुरा सतपाल नगर में आए हुए हैं। यहाँ पर के नागरिक अभी अतिक्रमण के लिए वहाँ बैठे हुए थे उपोषण पर, उनकी समस्या को लेकर, ड्रेनेज लाइन और रोड की समस्या और यहाँ के जो कुछ लोगों ने अतिक्रमण कर लिया था उसको लेकर, और उन्होंने लगे वाहुड़े साहब से कांटेक्ट किया और वाहुड़े साहब ने फिर यहाँ इमीडिएटली आकर विजिट की और यहाँ के नागरिकों को आश्वासन दिलाया कि आपका काम इमीडिएट शुरू होगा, कोई भी अड़ताड़ा नहीं आएगा और जो भी अड़ताड़ा लाएगा इस काम में तो उनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाएंगी, गुना दाखिल किया जाएगा और जो भी डॉक्यूमेंट है इन लोगों के वो चेक किए जाएंगे, नहीं होंगे तो उनके ऊपर भी कार्रवाई की जाएंगी। इस तरह का अभी वाहुड़े साहब ने हमारे चैनल पे भी कहा, नागरिकों ने भी कहा, और जो उपोषण के लिए बैठे हुए थे वो नागरिक वो अपना उपोषण अब खत्म करने वाले हैं। ऐसे ही हम आपको अपडेट देते रहेंगे, देखते रहिए MTN न्यूज। क्या सर तो इकडे बघा. या हाँ काय सांगणार आज प्रतापनगर आणि सतपाल नगर आणि पारसिंगपुरे परिसरातील जे समस्या आहेत सर्व नागरिक इथं बसले होते. समस्येचं काय झालं सर, त्यांचं निरावरण झालं? सतपाल नगर पारसिंगपुरा या भागातील नागरिक आजपासून या ठिकाणी उपोषणात बसले होते. त्यांच्या ज्या भागातील समस्या होत्या, ड्रेनेज लाईन टाकणे आणि अतिक्रमण काढणे या त्यांच्या मागण्या, प्रमुख मागण्या होत्या. त्यासाठी त्यांनी आजपासून या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली होती. माननीय अतिक्रमण नियंत्रण अधिकारी
वावळे साहेबांना मी तसे उपोषणाबाबतीत कल्पना दिली आणि त्यांनी लगेच उपोषणार्थींना इथं प्रत्यक्ष येऊन भेट दिली आणि स्थळ पाहणी करायला सोबत साईटवर आले। या ठिकाणी सोबत नागरिक पण होते। साहेबांनी प्रत्यक्ष नागरिकांना सांगितलं की ड्रेनेज विभागाला सांगितलं, अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की उद्यापासून ड्रेनेज कामाला सुरुवात करा आणि ज्या ठिकाणी कुठे अडचण निर्माण होईल अतिक्रमणची ते आम्हाला सांगा, ते आम्ही निश्चित तुम्हाला अतिक्रमण काढून देऊ आणि ड्रेनेजचं काम व्यवस्थित सुरळीतपणे पाडून काम करून देऊ असं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। संजय सोरडकर, सहाय्यक आयुक्त अतिक्रमण। उद्यापासून ड्रेन लाईनचं काम सुरू होणार आहे। जर कोणी अडथळा टाकणार मग अडथळा टाकला कोणी ते आम्हाला जर आपल्या इंजिनियरने सांगितले बाई अशाचे या ठिकाणी अडथळा येतोय त्या ठिकाणी आम्ही अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करू।